वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। काल आम्ही बघितलं की बंध आणि मोक्ष आत्मा यांचं द्विधाकरण करणं याचं नाव आहे मोक्ष। आता प्रज्ञारूपी छैनीनी म्हणजे स्वतः साधन वापरून स्वानुभूतीच्या माध्यमातून प्रज्ञा स्वानुभूतीच्या माध्यमातून आत्मा आणि बंध याला जाऊन आम्ही पाहिलं अनुभवलं आणि नंतर काय करावं हा प्रश्न परत अंतरंगामध्ये आला आणि त्याचं उत्तर काल आपण बघितलं की प्रज्ञा म्हणजे प्रकृष्ट ज्ञान। ज्या वर्तमान दशेमध्ये चैतन्य आत्म्याचा अनुभव होतो त्यावेळच्या त्या पर्यायीला प्रज्ञारूपी छैनी म्हटल्या जातं किंवा ती प्रज्ञा आहे की ज्याच्या माध्यमातून त्या पर्यायीमध्ये आत्मानुभव झाला। स्वानुभव रूप स्वसंवेदन ज्ञानाची अवस्था म्हणजेच प्रज्ञा आहे। हीच प्रज्ञा रागाला नष्ट करणारी आहे आणि त्याच्याद्वारा असा अनुभव होतो की मी चेतना लक्षण स्वरूपी आहे आणि माझ्यापासून भिन्न हा राग हा बंध स्वरूप आहे। राग बंधाचं लक्षण आहे। रागाला आणि आत्म्याला स्वलक्षणाने ओळखून बंधाला सोडून आत्म्याला ग्रहण करावे आणि आत्मा आणि बंध यातील भेद विज्ञानच खऱ्या अर्थाने आमच्या कल्याणाचा प्रारंभ बिंदू आहे। मोक्ष मार्गाचा तो पहिला असा एकमेव बिंदू आम्हाला जीवनात उपलब्ध झालेला आहे आणि या गाथेचा प्रयोग करायचा असेल तर आम्हाला बघावं लागेल की बंध आणि आत्मा यामध्ये सातत्याने बंधाचं स्वरूप आम्हाला प्रतीतीत घ्यावं लागेल आणि आत्मा स्वलक्षणाने मी आहे तो असं जाणावं लागेल आणि हा जो उपयोग रूप आत्मा आहे या आत्मतत्वाशी तन्मय होण्याचा परम पुरुषार्थ जीवनात प्रतिसमय करणं। बंध हा माझा स्वभाव नाही, बंधापासून हटून हा जो उपयोग रूप चैतन्य स्वभाव आहे याच्याशी मला आता तन्मय व्हायचं आहे। ही गोष्ट वारंवार आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला घट्ट धारण करायची आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला आमचा पुरुषार्थ करायचा आहे। यानंतर परत शिष्याचा प्रश्न आहेच की आत्म्याचं ग्रहण कसं काय करता येईल। आम्ही हे तर बघितलं आत्म्याचं ग्रहण करायचं आहे, प्रज्ञेच्या माध्यमातून बंधाला सोडून द्यायचं आहे, पण आत्मा तर अमूर्तिक आहे, आत्मा तर आम्हाला दिसत नाही आणि बंध देखील आम्हाला दिसत नाही कारण कर्म आहे। कर्म जरी असलं तरी ते सूक्ष्म अशी द्रव्य वर्गणा कारमान वर्गणा आहे आणि तीही आमच्या दृष्टीचा विषय बनत नाही। म्हणजे एक आत्माच अमूर्तिक आहे आणि हा देखील चाक्षुष स्कंद नाही आहे आणि भाव कर्म म्हटले तर भाव कर्म तर जीवातच उत्पन्न होणारे आहे। मग असं असताना परत प्रश्न आला की आमच्या दृष्टीचा तो विषय बनत नाही, मग आम्ही या आत्म्याचं ग्रहण कसं काय करावं। आणि यासाठी परत आता गाथा 296 नंबरची या ठिकाणी आचार्य सांगत आहे की हसो घिप्पदी अप्पा पण्णाये सोदु घिप्पदे अप्पा जह पण्णा इविहत्तो तह पण्णा एव घेतो। सो अप्पा हा जो आत्मा आहे हा किह घिप्पदी कशा प्रकारे ग्रहण केल्या जाईल।
आत्मा आहे, अमूर्तिक आहे, हा आम्हाला दृष्टीचा विषय बनत नाही, न इंद्रियांच्या माध्यमातून हा जाणला जातो, न त्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण काहीही आहे, त्यामुळे तो इंद्रियजन्य ज्ञानाने जाणता येत नाही. इंद्रियजन्य ज्ञान आत्म्याला जाणण्यासाठी निरुपयोगी आहे. मग हा आत्मा आम्हाला ग्रहण कसा करता येईल? आमच्या जवळ तर तेच एक प्रकारचं इंद्रिय ज्ञान आहे, आणि त्याच्या माध्यमातून हा आत्मा मला ग्रहण कसा करता येईल? म्हणून सोदू अप्पा माता उत्तर दिला आचार्यांनी की तुला इंद्रियांनी जाणायचंच नाही आहे. इंद्रियांनी तुला आत्मा ग्रहण करताच येणार नाही. तू जी मनाची सूक्ष्म क्रिया केलेली आहे आणि प्रज्ञारूपी छैनी जी वापरली आहे, स्वसंवेदन ज्ञानाची जी छैनी तुझ्या हातात आहे, त्यालाच तुला घ्यावं लागेल. त्याच्याच माध्यमातून आत्मा ग्रहण केल्या जाईल. आत्मा इंद्रियांनी ग्रहण होण्यायोग्यच नाही आहे, कारण इंद्रियांचे विषय तर नियत आहे. मनाचा विषय मात्र असा आहे की जो मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही त्याला जाणू शकतो, आणि अमूर्तिकाला मनाला जाणायचं असेल तर त्याला सूक्ष्म करावं लागतं. आमचं स्वसंवेदन ज्ञान जेव्हा अतिसूक्ष्म तरल होईल, त्यावेळेला ते आत्म्याला जाणण्याला समर्थ आहे, आणि यालाच म्हटलेलं आहे प्रज्ञा प्रकृष्ट ज्ञान. आणि म्हणून प्रज्ञे करवी इच्छा आत्मा ग्रहण केल्या जाईल. ज्याप्रमाणे प्रज्ञा करवी विभक्त केला गेला होता, ज्याप्रमाणे आम्ही प्रज्ञेच्या माध्यमातून बंध आणि आत्मा याला वेगळं केलं होतं, तसाच आता प्रज्ञा एव घेतव्यो, प्रज्ञाच्या माध्यमातूनच हा आम्हाला ग्रहण करायचा आहे. ग्रहितव्य हा ग्रहण करायचा आहे. म्हणून संस्कृत टीका देखील या ठिकाणी अत्यंत सोपी आहे. प्रश्न विचारला, ननु केन शुद्ध अयम आत्मा गृहीतव्य, हा शुद्ध आत्मा मला कसा ग्रहण करता येईल? उत्तर दिलं, प्रज्ञया एव शुद्ध अयम आत्मा गृहीतव्य. शुद्ध प्रज्ञाच्या माध्यमातूनच हा शुद्ध आत्मा मला ग्रहण करता येऊ शकतो. टीका पहा. शिष्याचा प्रश्न आहे की शुद्धात्म्याचे ग्रहण कसे करावे? गुरु उत्तर देतात की प्रज्ञेने शुद्ध आत्म्याचे ग्रहण करण्यात यावे. या शुद्ध आत्म्याला विभक्त करण्याचे करण साधन प्रज्ञा मात्र होते. आम्ही तेच साधन वापरलं होतं, प्रज्ञेचं साधन वापरलेलं होतं. आता त्याच साधनाच्या माध्यमातून स्वयंशुद्ध आत्म्याच्या ग्रहण रूप क्रियेमध्येही कर्त्याचे प्रज्ञाच एक करण आहे. म्हणून प्रथमतः ज्याप्रमाणे प्रज्ञेने विभक्त केला, तसाच तो प्रज्ञेनीच ग्रहण करण्यात यावा. भिन्न करणे आणि ग्रहण करणे यामध्ये करण वेगळं नाही, साधन एकच आहे. ज्या माध्यमातून भिन्न केलेलं आहे, त्याच माध्यमातून त्या साधनाने तुला ग्रहण देखील करायचंय. अतएव प्रज्ञेनेच तर भिन्न केले, तद्वत प्रज्ञेनेच या ठिकाणी ग्रहण देखील करावे. आत्मा आणि बंधाला अलग करण्याचे प्रयोजन का आम्ही अलग केलेलं होतं की आम्हाला शुद्ध आत्म्याचं ग्रहण करायचं आहे, आणि जी अशुद्धता आहे, जी कालिमा आहे, जो बंध आहे, जो राग आहे, याला पृथक करायचं होतं. म्हणून प्रज्ञेच्या द्वारा आत्मा आणि बंध अलग केल्या गेले, तेव्हा त्याचं ग्रहण पण प्रज्ञेनेच करता येणार आहे. आणि हे संपूर्ण कार्य आमच्या सत्सद विवेक बुद्धीनेच होणारे आहे. आमची अंतरंगामधली प्रज्ञा निरंतर आम्हाला सजग ठेवते. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ही आंतरिक प्रेरणा ती सतत सतत आम्हाला देतच असते. कधी कधी ह्या सत्सद विवेक बुद्धीचा आवाज आम्ही ऐकतो, आणि कधी काळी या आवाजाला आम्ही सपशेल ऐकलं नाही असं करतो. म्हणजे ऐकू येते, हा आवाज आम्हाला अंतरंगातून सांगत आहे की हे तू चुकीचं करतो आहे,
पण कधी कधी हा त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. आणि जर हा खरोखर आंतरिक आवाज आम्ही ऐकला तर आम्हाला हा योग्य सल्लाच निरंतर देत असतो. तर आमच्या या सत्सद विवेक बुद्धीला आम्हाला डुलकी द्यायची नाहीये. आम्ही काय करतो तर या सत्सद विवेक बुद्धीला आम्ही डावलून टाकतो. या सत्सद विवेकाचा आम्ही उपयोग करत नाही आणि पुढे मग ती आमचं कार्य करायचं देखील ती थांबवते. जर आम्ही हिच्या म्हणण्याला ऐकलं तर आमचं पाऊल कधीही वाईट मार्गावर पडू शकत नाही, आमचं आचरण कधीही बिघडू शकत नाही, आमची श्रद्धा पण योग्य दिशेने जाते. अशी ही प्रत्येकाची आंतरिक प्रेरणा प्रत्येकाजवळ विद्यमान आहे. आणि या आंतरिक प्रेरणेचंच विकसित रूप म्हणजे प्रज्ञा आहे. प्रज्ञेच्या माध्यमातून अशा तऱ्हेने हे कार्य संपन्न होणार आहे. कोणतं की द्विधा करण्याचं कार्य आणि ग्रहण करण्याचं कार्य देखील. यात पराचा यत्किंचित देखील काहीही सहयोग नाही. ज्ञानद्वारा ज्ञानातच ज्ञान स्वरूपात्मा सुविशुद्ध रीतीने विद्यमान आहे आणि त्यालाच आम्ही ग्रहण केलं असं म्हणणार आहे. त्याच्यात आम्ही रममाण झालो, हेच आमचं ग्रहण आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग निर्विकल्प संवेदन द्वारा, आमचा जो हा सत्सद विवेक आहे, ही निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञान जो आहे, यांनी शाश्वत ज्ञान स्वभावात उपयोगाला अभेद रूप करणं. उपयोग आणि हा आत्मा असा एक अभेद रूप, एकाकार रूप निर्विकल्प संवेदन द्वारा ज्ञात करणं. अशा तऱ्हेने ही गाथा आम्ही या ठिकाणी बघितली. आणि यानंतर अत्यंत महत्वाची गाथा परत येणार आहे 297 नंबरची, की या गाथेमध्ये प्रज्ञेच्या द्वारा आत्मेचे ग्रहण कसे करावे, पूर्ण प्रक्रिया काय आहे, ही प्रक्रिया त्या ठिकाणी सांगितलेली आहे. यामध्ये आम्हाला नयाचं प्रयोजन पण आम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. जर मी पॅरेग्राफ तसा वाचला तर आम्ही तर म्हणू की पहिल्यांदा आचार्यांनी एक सांगितलं आणि जे सांगितलं त्याचाच परत नकारार्थपणा सांगून की हे करू नको, असं नाही असं नाही असं देखील सांगितलं. मग आम्ही काय समजायचं या गाथेचा मतितार्थ? सकृत दर्शनी ही गाथा एकदम आम्हाला कळत नाही, परंतु उपयोगाची जेव्हा आम्ही सूक्ष्मता करतो आणि मोक्षाधिकार सुरू आहे, आचार्यांनी पहिल्या अधिकारापासून आमचा उपयोग आम्हाला सूक्ष्म करण्याची प्रेरणा दिलेली आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा ज्ञेय न्यायक संकर दोषाचा परिहार रूप पहिली निश्चय स्तुती पाहिली होती, त्याच वेळेला आचार्यांनी निश्चय स्तुतीसाठी आमचा उपयोग आम्हाला किती सूक्ष्म तरल करावा लागणार आहे याची एक चुणूक दाखवलेली होती. आणि तसंच आम्हाला प्रति समय आमची ही जी बुद्धी आहे ही अत्यंत बारीकीने छेद बघून नेमकं काय आहे हे त्या ठिकाणी योग्य शहानिशा करून आम्हाला बघण्याची प्रेरणा दिली आहे. वरवर वरवर पाहता आम्हाला जे दिसतं तसं स्वीकार करायला ही बुद्धी कधीही आम्हाला सांगत नाही. प्रत्येक वेळेला सांगतं की काहीतरी यामध्ये रहस्य आहे, त्या रहस्यापर्यंत खोलपर्यंत जा, नेमकं सत्य शोधून काढ, वरवरच बघू नको. वरवर सांगणं, संयोग दिसला आणि संयोगालाच खरं कारण मानून बसला, हे तर त्या ठिकाणी फक्त व्यवहार कथन आहे. व्यवहाराला आचार्यांनी इथे स्थान दिलं नाही. आचार्यांना दृष्टी न्यायची आहे ती निश्चयाप्रत न्यायची आहे. नेमकं कोणत्या वस्तूचं कोणतं कारण आहे, नेमकं कारण शोधायचं आहे. जसं मूकमाटीमध्ये विद्यासागरजी महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एक व्यक्ती कुत्र्याला काडीने मारतो, तर तो कुत्रा तो लाकूड म्हणजे काडी पकडतो, पण ज्यानी ती काडी मारली त्याला मात्र तो बघत पण नाही, त्या काडीलाच पकडतो, ही काडीच मला मारत आहे असा भाव त्याचा आहे. आणि एक सिंहासारखा असा प्राणी आहे की ज्याला जर आम्ही त्याच्यावर काडी उगारली तर तो काडीला बघणार नाही,
पण गाडी चालविणारा जो पुरुष आहे त्याला तो पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याला म्हटलंय श्वान वृत्ती आणि सिंह वृत्ती. की काय केलं, मूळ कारण त्या श्वान म्हणजे कुत्र्यांनी शोधलं नाही, वरवरच वरपांगी कारण बघितलं आणि ते सत्य आहे असं मानून बसला. परंतु जो सिंहवृत्तीचा मनुष्य आहे तो मात्र वरवरच्या कारणाकडे बघत नाही. तो नेमकं त्याचा मुळाशी जाऊन नेमकं कारण कोणतं आहे त्या अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आचार्यांनी हीच प्रेरणा दिली आहे की तू वरवर अडकू नको. व्यवहार तुला अनेक प्रकारे वस्तुतत्व दाखवेल, ते सत्य नाही आहे. तुला त्या व्यवहाराची भाषा व्यवहारापर्यंत सीमित ठेवावी लागेल. ते कथन व्यवहार आहे, पण तुला ओरिजिनल बघावं लागेल, मूळ स्रोत पर्यंत यावं लागेल. निश्चय काय आहे, वस्तुतत्व नेमकं काय आहे, इथपर्यंत तुझी दृष्टी गेली पाहिजे. आणि हेच या गाथेमध्ये आचार्य आम्हाला सांगणार आहे की पहिल्यांदा तर सांगणार आहे आचार्य की सद्भूत कारकांचा व्यवहार, सद्भूत व्यवहार आणि षटकारकाचा व्यवहार कसा असतो, मग एक द्रव्याशी षटकारकाचा व्यवहार कसा असतो. आणि हा जिथे व्यवहार षटकारकांचा संपतो, काहीही नाही, त्या ठिकाणी अभेद एकाकार करून एक आत्मतत्वाची अनुभूती जीवाला घ्यायची आहे. म्हणून या गाथेचा भाव पाहताना आम्हाला हे तीन नय आम्हाला समजले पाहिजे. पुढे खुलासा येणारच आहे. गाथा पहा 297 नंबरची. पन्नाए घेतवो जो चेदासो अहम तु निश्चय दो, अवसेसा जे भावा ते मध्य परे तिना दव्वा. जो चेदा, जो चेतन स्वरूपी आत्मा आहे, चेता आत्मा चेतन स्वभावी, निश्चय दो सो तू अहम, निश्चयाने तोच मी आहे. जो चेतणारा आहे, जो जाणणारा आहे, जो न्यायक भाव रूप आहे, जो द्रष्टा आहे, तो म्हणजे मी आहे. हे निश्चयाने आम्हाला समजावं लागेल. व्यवहाराच्या भूमिकेत आत्म्याला अनेक तऱ्हेने कथन केल्या जाईल, परंतु निश्चय आम्हाला समजायचा आहे की मी चेतन स्वरूपी आत्मा आहे. तो मी निश्चय न्यायाचा विषय जो आहे तो मी आहे. अशा तऱ्हेने पन्नाए घेतव्यो, प्रज्ञेच्या माध्यमातून हा ग्रहण करण्यायोग्य आहे. आणि हे कोण सांगणार आम्हाला, तर आमचं साधन आमच्या जवळ आहे, आमचंच करण आहे, आमचीच बुद्धी आहे, आमचाच हा प्रज्ञारूपी शस्त्र आमच्या जवळ आहे की ज्याच्या माध्यमातून तुझं अस्तित्व तुला कळलेला आहे. आणि अवशेषा जे भावा, आणि या चेतने व्यतिरिक्त जे जे काही भाव असतील, 29 भाव आचार्यांनी गिनलेले आहे. जीवाधिकारामध्ये पुद्गलादी आणि रागादी म्हणून त्याचं विभाजन पण केलेलं आहे. हे सगळेच्या अवशेषा भावा, हे सगळे भाव ते मध्य परे ती, ते माझ्यापासून पर आहे असे नादव्वा, असं तुला जाणायचं आहे. टीका पहा. वास्तविक निश्चित स्वलक्षणाचे अवलंबन करणारी जी प्रज्ञा आहे, तिच्या करवीच भिन्न केलेला असा चैतन्य रूप आत्मा म्हणजेच मी आहे. वास्तविकतः या प्रज्ञेनी स्वलक्षणाने आत्मा आणि बंध याला वेगवेगळं केलेलं आहे. आणि या प्रज्ञेनीच हा निर्णय दिलेला आहे की तू म्हणजे चैतन्य स्वभावी आत्मा आहे. आचार्यांनी शब्द थोडे वापरले तरी देखील आम्हाला लक्षात मतीचा अर्थ घ्यायचा आहे. आणि शेष बाकी हे जे अन्य स्वलक्षणाने जाणण्यायोग्य व्यवहार रूप भाव आहे, ते सर्वच व्यापक आत्म्याच्या चेतकपणाच्या मर्यादेमध्ये येत नाही. आणि बाकीचे जे काही भाव आहे, हे सगळे भाव
कसे आहे? व्यवहार नयाचे विषय आहे. हे सर्वच व्यापक आत्मा आहे आणि व्याप्य त्याच्या गुणांना व्याप्य म्हटल्या जातात किंवा त्याच्या समीचीन पर्यायीला व्याप्य म्हटल्या जातं. आता हा आत्मा व्यापक आणि त्यालाच चेतक म्हणायचं. म्हणजे आत्मा व्यापक पण आहे आणि चेतक पण आहे. अशा या आत्म्यामध्ये हे जे अवशेषाभावा, जे अवशेष भाव आहे ते येत नाही, ते त्या ठिकाणी व्यापत नाही. त्याचा आणि याचा व्याप्य व्यापक संबंध आम्हाला दिसत नाही. जो राग आहे हा राग काही पर्यायित तर आहे पण सर्वच पर्यायित नाही आहे. तो जेव्हा अकशाई बनला 11व्या गुणस्थानापासून, तेव्हा राग त्याच्यात व्यापलेला आम्हाला दिसत नाही. म्हणजे राग आत्म्याचं व्याप्य नाही. जे आम्हाला दुसरे अनंत गुण दिसले, म्हणजे आम्ही जे सांगतो व्यवहार नयानी, हे गुण आत्म्यामध्ये काही काळ तर आहे पण निरंतर ते आत्म्यामध्ये राहणार नाही. म्हणून त्यांचा आणि आत्म्याचा व्याप्य व्यापक संबंध नाही. हा जो क्रोध आहे, मान आहे, माया लोभ आहे किंवा हास्यादी नोकशाय आहे, हे भाव आत्म्यामध्ये व्यापून असत नाही. म्हणून ते आत्म्याचे व्याप्य नाही. माझ्यापासून ते अत्यंत भिन्न आहे. म्हणून मीच स्वतः करवीच, स्वतःसाठीच, स्वतःपासूनच, स्वतःमध्येच स्वतःलाच ग्रहण करतो. आणि या ठिकाणी एक अखंड आत्मतत्वाची धुरा सांगत आहे की असा हा मी जो आहे हा स्वतः करवीच, स्वतःसाठीच, स्वतःपासूनच, स्वतःमध्येच स्वतःलाच ग्रहण करतो. या ठिकाणी षटकारक सांगितले आहे. मीच म्हणत असताना तो कर्ता आहे, स्वतः करवीच, स्वतःसाठीच म्हणत असताना संप्रदान आहे, स्वतःपासून म्हणत असताना अपादान आहे, स्वतः मध्येच म्हणत असताना अधिकरण आहे आणि स्वतःलाच म्हणत असताना ते त्याचं कर्म आहे. अशा रीतीने षटकारकांची अभिन्नता सांगितली. मी ग्रहण करतो म्हणजे त्याची चेतन ही एकच क्रिया असल्याने तो चेतनच करतो. मी ग्रहण करतो. कोण ग्रहण करतो? तर आत्मा ग्रहण करतो. काय ग्रहण करतो? तर अशा रीतीने हा आत्मा चेतनत्व ग्रहण करतो आणि चेतन रूप हा एकच त्याचा क्रिया आहे. म्हणून तो चेतनच करतो. चेतन करणारा मीच चेततो. चेतन करणाऱ्या करवीच चेततो. चेतन करविण्यासाठीच चेततो. चेतन करणाऱ्यापासूनच चेततो. चेतन करणाऱ्या मध्येच चेततो आणि चेतन करणाऱ्यालाच चेततो. परत तिथे लावून दाखवलेले आहे षटकारक आम्हाला की अशा तऱ्हेने हे षटकारक एक अभिन्न चेतन तत्वामध्ये लागलेले आहे. या ग्रहण क्रियेमध्ये षटकारक अभिन्न रीतीने सांगितलेले आहे. एकाच वस्तूमध्ये हे षटकारक लावलेले आहे. अभिन्न षटकारक याचा भेदही माझ्यात नाही. अभिन्न जर पुढे आता असं सांगतील की अभिन्न षटकारकाचा आता भेद माझ्यात नाही. पहिल्यांदा अभिन्न षटकारक लावून दाखवले की एका समयात हे षटकारक एका द्रव्यामध्ये कसे काय असतात. आणि यानंतर मात्र अथवा मी न चेततो, मी न चेतन करणारा चेततो, न चेतन करणाऱ्या करवी चेततो, न चेतन करणाऱ्या करवी चेततो, न चेतन करविण्यापासून चेततो, न चेतन करणाऱ्यामध्ये चेततो, न चेतन करणाऱ्याला चेततो. हे जे वाक्य आलंय पहिल्यांदा सांगितलं एक वाक्य अभिन्न षटकारकाचं की अशा रीतीने मीच माझा चेतन करणार आहे. सगळं षटकारक एका आत्माश्रित अभिन्न रीतीने दाखविलं. हा झाला आमचा सद्भूत व्यवहार नयाचा विषय की सद्भूत व्यवहार नय एका समयात हे षटकारक एक आत्मतत्वामध्ये कसे घटित होतात हे त्या माध्यमातून दाखविल्या गेलं. आणि पुढे मात्र
व्यवहार नयाचं जे कथन आहे याचाही निषेध केला आणि अभिन्न षटकारक की अभिन्न तर षटकारक पहिले सांगितले सद्भूत व्यवहारात, पण अभिन्न षटकारकाचा जो विकल्प होता की अशा रीतीने हा एक द्रव्याश्रित आहे, अशा रीतीने हेच याचं कर्म आहे, ह्याचा जो विकल्प होता, या विकल्पाचा देखील आता त्याग त्यांनी करविला. म्हणजे आमची प्रक्रिया कशी आहे, आम्हाला विस्ताराने आधी सगळं गणित मांडून दाखविलं. जसं एक द्रव्य म्हटलं, आम्ही जीवद्रव्य म्हटलं, तर आम्हाला जीवाचे भेद सांगितले. जीवाचे भेद कोणते, अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जाऊ आपण. जीवाचे भेद कोणते, संसारी आणि मुक्त. पहिल्यांदा पहिले दोनच सांगितले, संसारी आणि मुक्त. नाही समजलं, मग सांगितलं मुक्तांना थोडं बाजूला ठेवू आपण, कारण मुक्त आता आमच्यात नाहीये, संसारी जीवांबद्दल बोलू. मग संसारी जीवांचे भेद प्रभेद सांगताना सांगितलं त्रस आणि स्थावर. नाही कळलं आम्हाला. नाही कळलं तर आम्हाला परत विशद रूपाने सांगितलं की पहा, ज्यांना एकच इंद्रिय असतं, फक्त स्पर्शनेंद्रिय, त्यांना स्थावर जीव म्हणायचं. मग उदाहरणं देऊन सांगितले आम्हाला की ही पृथ्वी आहे ना, याला एकच इंद्रिय आहे, म्हणून हे स्थावर जीव आहे, स्थावर कायिक आहे. हे पाणी आहे ना, त्याला पण एकच इंद्रिय, स्पर्शनेंद्रिय. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी पण त्याच्यामध्ये आली की अग्नीला पण एक स्पर्शनेंद्रिय आहे. वायू आणि वनस्पती या सगळ्या जीवांना स्थावर कायिक म्हटलं आणि त्यांना सांगितलं की पहा, यांना फक्त एक इंद्रिय आहे आणि यांना ज्ञान पण आहे, दर्शन पण आहे, आणि हे स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून जाणतात आणि अवलोकन करतात. ही गोष्ट सांगितली. मग त्रसजीवांवर आले. त्रसजीवांना सांगितलं पहा, क्रमिक विकास होता होता इंद्रियांची संख्या पण थोडी वाढलेली आहे. हे द्विनिंद्रिय जीव आहे. जे द्विनिंद्रिय जीव आहे यांना पाय नाही आहे, पण हे पोटावर सरपटणारे छोटे छोटे जीव आहे, हे द्विनिंद्रिय जीव आहे. मग त्याच्यात सांगितलं कृमी. मग सांगितलं तीन इंद्रिय जीव कोणते, ते पण सूक्ष्म आहे, पण त्यांना अशा प्रकारचे पाय आहेत. तीन इंद्रिय, पिपिलिका, मुंगी. नंतर सांगितलं ज्यांना उडण्याचं थोडं सामर्थ्य आहे, असे भ्रमर. आणि पुढे सांगितलं मनुष्य, पंचेंद्रिय. अशा तऱ्हेने एक 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 इंद्रियाचा दृष्टांत देत रसकायिकाचे भेद केले. पहिल्या तीनला म्हटलं विकलत्रय, नंतर म्हटलं सकलेंद्रिय. विकलत्रयामध्ये द्विइंद्रिय, तीन इंद्रिय आणि चतुरेंद्रिय जीव गर्भित केले, आणि नंतर पंचेंद्रियामध्ये संज्ञी आणि असंज्ञी केले. आणि आम्ही परत भेद पाहायला गेलो तर त्याच्यातही आम्हाला काही तिर्यंच गतीतले जीव दिसतात, काही मनुष्य गतीत आहे. देव आणि नारकी हे पण पंचेंद्रिय जातीचे जीव आहे. या सगळ्यांना आम्ही एकाच रसपर्यायी मध्ये गर्भित केलं. असे भेद भेद करता करता आम्ही या जीव समासांना अनेक तऱ्हेने बघितलं आणि जीवाची अनेक प्रकारे ओळख करून घेतली. का ओळख करून घेतली, की आमच्या हातून अशा प्रकारे या जीवाची विराधना होऊ नये म्हणून आम्हाला या सगळ्यांना त्या ठिकाणी पृथक पृथक रीतीने की हे पण असे आहे, हे पण जीव आहे, असं सांगून पृथक पृथक रीतीने त्यांचं स्वरूप समजून सांगितलं. हे स्वरूप समजून सांगितल्यानंतर आम्हाला आता सांगितलं की हे तुला भेद आता समेटायचे. ते जे इतका पसारा तू मांडून ठेवलाय ना, जीवाचाच पसारा किती केला तू हा पसारा, की 406 जीव समास केले किंवा 57 जीव समास केले किंवा 95 जीव समास केले. या सगळा पसारा आता तू परत एकापर्यंत आणण्याचा प्रयत्न कर, आणि एकापर्यंत आणण्याचा, कुणापर्यंत आणण्याचा प्रयत्न कर, तर तो तुझ्यापर्यंत तू आणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे हा सगळा जो पसारा केलेला आहे, हा जो विस्तार केलेला आहे, या विस्ताराला संपवून तू तुझ्या स्वरूपाचं बघ आणि तुझ्या स्वरूपामध्ये तू एकाकार होऊन तिथे रमण हो. ही प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे इथे देखील आम्हाला काय ग्रहण करायचं आहे याला आम्हाला समजण्यासाठी आचार्यांनी हे सगळं विस्तार आणि कथन केलं की तुला ही प्रज्ञा अशी तुझी ज्ञानाची माध्यमातून घ्यावं लागेल. हा बंध आहे, हा आत्मा आहे,
असा आश्रव तुला होतो आहे. या माध्यमातून तुला संवर निर्जरा होणार आहे. बंधापासून सुटणं म्हणजे मोक्ष आहे. हे सगळं विस्ताराने आम्हाला कथन केलं. आणि हे समजण्यासाठी आचार्यांनी आम्हाला पुण्य आणि पाप यांच्यामध्ये जो आम्ही काही फरक करतो तो पण त्या ठिकाणी सांगितला, की याच्यामध्येही तू विशेष असं खूप अंतर आहे असं समजू नको. वास्तविक पाहता ते एका शूद्रेच्याच पोटी जन्माला आलेली ही 2 जुळी मुलं आहे. याच्यात तू फारसं अंतर करू नको. ठीक आहे, व्यवहार दशेमध्ये काही प्रमाणात तुला अंतर करावं लागेल, पण तू तिकडे झुकू नको. व्यवहाराचं कथन शेवटी व्यवहाराचं आहे. तुला निश्चय पाहावा लागेल. आणि शेवटी कर्ता कर्मपणा कुठे मानशील? ज्या ठिकाणी व्याप्य व्यापक संबंध आहे त्या ठिकाणीच तुला कर्ता कर्म संबंध मानायचा आहे. 2 द्रव्यामध्ये कधीही कोणत्याही परिस्थितीत कर्ता कर्मपणा असत नाही. ही गोष्ट तुला अंतरंगामध्ये लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे अशा सूत्रांच्या माध्यमातून हा जो त्यांनी इतका विस्तार केला, या सगळ्या विस्तारांना आता समेटून आचार्य तुला आपल्याला सांगतात आहे की तू जो षटकारकांचा भेद केला होता त्याही भेदाला आता तू सोडून दे आणि केवळ एक आत्मतत्वामध्ये रममाण हो. जसं अनेक वस्तू आम्ही घेतल्यानंतर त्या अनेक वस्तूंच्या आम्ही किमती पाहतो, त्याला काय चांगलं शोभेल काय नाही हे बघतो. या सगळ्या विकल्पामध्ये आधी अडकतो आम्ही आणि नंतर मात्र जेव्हा आम्ही ती गोष्ट परिधान करतो आणि परिधान करत असताना त्याचा जर निखळ आनंद घ्यायचा असेल तर कोण काय म्हणतं हेही सोडून द्यावं लागतं. हे केवढ्याला घेतलं तेही सोडून द्यावं लागतं. त्यांना काय पाहायचं ते सगळं सगळं सोडून त्याची एक अनुभूती फक्त घ्यावी लागते. त्याप्रमाणे या ठिकाणी आचार्य सांगत आहे की तुला बस आता काहीही उरलं नाही काम. तू आता त्या एक अभेद अशा आत्मतत्वामध्ये एकाकार हो. नाईलाजानी आचार्यांना शब्दात सांगावं लागलं, पण आचार्य म्हणतात मी शब्दात सांगतो आहे, तुम्ही शब्दातीत ग्रहण करा. मी सांगेल तू एक आत्म्यात तल्लीन हो, हे मी शब्दात सांगेल, पण तुला शब्दांच्या अतीत अशा अनुभूतीत तल्लीन व्हायचंय. हेही सगळं आचरणांना शब्द वापरावे लागले. वास्तविकतः त्यासाठी मौन हा सगळ्यात चांगला प्रकार आहे की आचार्य प्रॅक्टिकल करून दाखवत आहे की मी जसा हा तल्लीन झालो आहे फक्त त्यांच्याकडे बघ. म्हणून सर्वार्थ सिद्धीमध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की जणू आचार्यांची बॉडी लँग्वेज अशी बोलत आहे की वपुषा एव निरुपयन. ते जणू काही त्यांच्या आचरणातून आम्हाला बोध देत आहे. तो बोध आम्हाला समजत नाही, तो मुख उपदेश आम्हाला समजत नाही, ती मौनाची भाषा आम्हाला कळत नाही. म्हणून आचार्यांना नाईलाजानी शब्द वापरून सांगावं लागलं की न चेतता, म्हणून न मी चेततो, न चेतन करणारा चेततो, न चेतन करणाऱ्या करवी चेततो, न चेतन करणाऱ्या करवी चेततो, न चेतन करविण्यापासून चेततो, न चेतन करणाऱ्यामध्ये चेततो, न चेतन करणाऱ्याला चेततो. हे सांगावं लागलं, बोलावं लागलं. हे बोलण्याच्या पलीकडचं आहे. म्हणून मी सर्व विशुद्ध चैतन्य भाव मात्र आहे हे पण त्यांना सांगावं लागलं शब्दात. कारण अनुभूती कशी आहे तर अनुभूती अनिर्वचनीय आहे. अनुभूती सांगता येत नाही, पण आचार्यांनी आमच्यासाठी शब्दांनी अनुभूतीचं कथनचित वर्णन केलेलं आहे. म्हणून अनुभूती कथनचित अशी वर्णनीय पण झालेली आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये कारक भेद देखील नाही. एवढं मर्म या गाथेमध्ये आम्हाला आचार्यांनी दिलेलं आहे. पहिल्यांदा तर अभिन्न एक द्रव्याशी षटकारक सांगून असद्भूत व्यवहारण्यानी दर्शविलेल्या षटकारकांचा निषेध केला.
नंतर शुद्ध निश्चय नयाच्या आश्रयाने एका वस्तूमध्ये कथन केलेला सद्भूत व्यवहार नयाचाही म्हणजे भेदाचाही निषेध केला आणि अभेदानुभूती हवी त्याची स्थापना केली आणि शेवटी निर्विकल्प एक अखंड भेदातीत चैतन्याचा अनुभव आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. ही गाथा आम्ही अगदी मनन चिंतनामध्ये घ्यायची आहे. आणि काय रविवारपर्यंत परत आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. रविवारपर्यंत सोमवारी आपण परत भेटू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.